विज्ञाननिष्ठ निबंध स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखणीतून उतरलेल्या विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, चिकित्सक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा आग्रही पुरस्कार करणाऱ्या लेखांचा संग्रह विज्ञाननिष्ठ निबंध. अभिवाचन, संकल्पना आणि निर्मिती भूषण देशपांडे, अकोला. निबंध दुसरा. ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय? सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. शिवकालीन महाराष्ट्रातील क्रांतिकारक अशा असामान्य पुढाऱ्यांमध्ये आपल्या परीने असामान्य स्थान पावलेल्या समर्थ रामदास स्वामींची ही ओवी जणू विजेची एक ज्योत असावी, इतकी तेजस्वी. शिवकालीन महाराष्ट्राच्या प्रचंड कर्तृत्व शक्तीची नि हिंदू स्वातंत्र्य समराची केवळ रणघोषणा असावी, अशी ही ओवी. या ओवीतील शेवटच्या 2 चरणात सांगितले आहे की परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या शब्दांनी समर्थ रामदासांच्या मनात कोणचा अर्थ व्यक्तविण्याचे उद्दिष्ट होते ते आता नक्की सांगणे कठीण आहे. तथापि त्याचा अर्थ काहीही असला तरी त्या ओवीचे तेजस्वी कार्य ती करून गेली. त्या परिस्थितीत मुसलमानी धर्मवेडाच्या उन्मादाची नांगी ठेचण्यास समर्थ होईल असे चैतन्य महाराष्ट्रात त्या ओवीने पसरविले, हे तिचे समर्थन पर्याप्त आहे. परंतु आज त्या ओवीचा जो एक अर्थ सर्वसाधारणपणे समजला जातो, त्या अर्थाच्या योगे राष्ट्रात आज एक अनर्थकारक अशी वृत्ती उत्पन्न होत आहे. त्या अर्थाचा निषेध करण्यामध्ये त्या ओवीचा वा तिच्या निर्मात्याचा लवलेशही अनादर घडण्याचा दोष संभवत नाही. त्या ओवीचा मूळचा अर्थ काय होता हा प्रश्न या लेखात आमच्या पुढे नसून, त्या ओवीचा आज केला जाणारा अर्थ आजच्या परिस्थितीत किती अनर्थकारक आहे आणि तिच्यात जे तत्व समाविष्ट केलेले आहे ते ऐतिहासिक नि तात्विक दृष्ट्या किती अतथ्य आहे, हे या लेखात आम्ही दाखवू इच्छितो. चळवळीचे म्हणजे मानवी प्रयत्नांचे सामर्थ्य किती जरी वाढविले तरी ज्या चळवळीला भगवंताचा पाठिंबा नाही ती चळवळ अयशस्वी झालीच पाहिजे. या तत्वाचा अर्थ नक्की करताना भगवंताचा पाठिंबा म्हणजेच भगवंताचे अधिष्ठान म्हणजे काय याचा प्रथम स्पष्ट उलगडा झाला पाहिजे. जर भगवंताच्या अधिष्ठानाचा अर्थ इतकाच असेल की ऐहिक आणि मानवी उपायांच्या हातीच यशाची किल्ली नसून मनुष्याच्या ज्ञानाच्या नि शक्तीच्या पलीकडे ज्या अनेक अज्ञात, अज्ञेय, प्रचंड अशा अमानुष विश्वशक्ती आहेत, त्यांच्या आघाता प्रत्याघातांच्या टकरीतही त्या यशाचा वा अपयशाचा संभव असतो, तर तो अर्थ बरोबरच आहे. परंतु या ओवीचा अर्थ अशा तात्विक अर्थी क्वचितच कोणी घेत असेल. सामान्यतः तिचा अर्थ असाच घेण्यात येतो की मनुष्य ज्याला ज्याच्या त्याच्या परी नीती वा अनीती म्हणतो, न्याय वा अन्याय म्हणतो, दैवी वा आसुरी म्हणतो, धर्म वा अधर्म म्हणतो, त्यापैकी पहिले ते सत्य नि दुसरे ते असत्य आहे. आणि जी चळवळ त्या मानवी सत्याच्या पायावर उभारलेली असते तीच काय ती यशस्वी होते. ईश्वर तिच्यावरच कृपा करतो. मात्र अशा अर्थी ईश्वराचे अधिष्ठान जिला लाभत नाही ती चळवळ कितीही प्रबळ असली तरी ती यशस्वी होत नाही. यास्तव चळवळ करणाऱ्यांनी प्रथम भगवंताचे अधिष्ठान संपादन केले पाहिजे, ईश्वराची कृपा प्राप्त केली पाहिजे. आणि ही ईश्वराची कृपा संपादन करण्याचा मार्ग कोणता? तर अर्थातच पंचाग्नी साधन, पाण्यात उभे राहून 12 वर्षे नामजप, योग साधन, उपास तापास, 108 सत्यनारायण, 1 कोटी रामनाम जप, संततधारेची अनुष्ठाने, रेडे वा बोकड मारणारे नवस
हजार वाती लावणे, लक्ष दुर्वा वाहणे, स्नानसंध्या, जपजाप्य, नामसप्ताह, पुरश्चरणे, पारायणे, गोग्रास, ब्राह्मण भोजने, यज्ञयाग, दक्षिणादाने इत्यादी जे शतावधी उपाय वेद उपनिषदांपासून शनी महात्म्यापर्यंत सर्व ग्रंथांमध्ये देवाला संतुष्ट करण्यासाठी वर्णन केलेले आहेत ते आचरणे हा तो मार्ग होय. अर्थात तपस्या आधी, मानवी चळवळ नंतर. हे मत खरे की खोटे हे पाहण्यापूर्वी इतके स्पष्ट सांगून टाकतो की वर उल्लेखिलेल्या जपतपादी साधनांनी लाभणारा आत्मानंद हा कोणत्याही भौतिक आनंदापेक्षा अधिक निरुपम असे आंतरिक सुख ज्यांना देऊ शकतो त्यांनी त्या साधनांचा सुखाने आस्वाद घ्यावा. परंतु तशा ईश्वरी अधिष्ठानावर राष्ट्रीय उत्थानासारखे भौतिक चळवळीचे ऐहिक यश किंवा अपयश बहुधा मुळीच अवलंबून नसते, तर ते मुख्यतः तिच्या भौतिक सामर्थ्यावर अधिष्ठित असते इतकेच येथे दाखवावयाचे आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या एका पानाच्या दोन बाजू. मुसलमानांच्या हातून हा हिंदुस्थान देश सोडवण्यासाठी हिंदूपद पादशाहीचे जे प्रचंड स्वातंत्र्य युद्ध आम्ही हिंदूंनी ठाणले नि जिंकले त्याच्याच पुराव्याने त्या काळी रचलेल्या या ओवीवर नेहमी हे भाष्य करण्यात येते की ती प्रचंड राष्ट्रव्यापी उठावणी, ती चळवळ यशस्वी होण्याचे मुख्य कारण तिच्या मुळाशी असलेले ईश्वरी अधिष्ठान हेच होय. परंतु ती हिंदू पदपादशाही जपतपादी साधनांनी किंवा ईश्वरी अधिष्ठानाने जिंकली गेली नसून तो भौतिक विजय, ते स्वातंत्र्य युद्ध हे त्याला उपयुक्त अशा भौतिक साधनांनीच आम्ही संपादन करू शकलो हे आमचे म्हणणे सिद्ध करण्यासाठी त्या काळाचीच समर्पक उदाहरणे आम्ही पुरावा म्हणून निवडतो. साधारणतः सन 1300 ते 1600 पर्यंतच्या काळाला महाराष्ट्राच्या इतिहासाचे किंवा भारताच्या इतिहासाचे एक पान म्हणून कल्पिले तर त्यात या ईश्वरी अधिष्ठानाच्या दृष्टिकोनातून केवढे आश्चर्य दिसून येते ते पहा. प्रथमदर्शनीच ज्ञानेश्वरांसारख्या महायोग्याचे दर्शन घडते. रेड्याकडून त्यांनी वेद म्हणविले, भिंतींना चालविले, हरिनामाच्या गजराने महाराष्ट्र दणाणून सोडले. ते ज्ञानेश्वर, ते निवृत्ती, ते सोपान, ती मुक्ता आपल्या अलौकिक दैवी संपत्तीची महाराष्ट्रभर नुसती लूट करवीत होते. जिकडे तिकडे दैवी चमत्कार. त्यांच्या मागोमाग नामदेव, जनाबाई, गोरा कुंभार, दामाजी पंत, सावतामाळी, रोहिदास चांभार, चोखा महार, सारे जीवनमुक्त. साऱ्यांना प्रत्यक्ष पांडुरंग प्रसन्नपणे भेटीगाठी देत आहेत, घेत आहेत. त्यांच्या मागोमाग एकनाथ, तुकाराम. महाराष्ट्रात घरोघर साधुसंत, घरोघर यौगिक सिद्धी, घरोघर देवाचे येणे जाणे. प्रतिदिन सकाळी कोण्यातरी अलौकिक चमत्काराची ताजी बातमी. आज काय रेडा वेद बोलला, उद्या दामाजी पंतांसाठी प्रत्यक्ष देवाने विठू महाराचा वेश घेऊन बादशहाच्या दरबारी दंडाच्या द्रव्याच्या राशीच्या राशी ओतल्या. तोच नवीन बातमी यावी की त्या द्रव्याला बादशहाचा स्पर्श होताच त्याची फुले झाली. कधी देव रोहिदासाच्या घरी जोडे शिवीत आहेत, कधी एकनाथाच्या घरी पाणी भरीत आहेत, कधी जनाबाईचे दळण दळीत आहेत, कधी नामदेवाबरोबर जेवीत आहेत, कधी पंढरीचे देऊळचे देऊळ गर्रकन फिरत आहे. आज चोखा महाराच्या पंक्तीस बसून पांडुरंग प्रेमभावाने मिटक्या मारीत आहेत. उद्या चोख्यास गाडीला बांधून फरफटत ठार मारण्याची शिक्षा दुष्ट लोकांनी दिली असता स्वतः श्रीकृष्ण येऊन जू हातांनी धरून अडवीत आहेत. कोणाच्या दाराशी दत्तात्रेय आपली कुत्री घेऊन उभे आहेत, तर कोणाच्या हाती ग्रंथ लिहिण्यास विठोबा लेखणी उचलून देत आहेत. मेलेली माणसे जिवंत होत आहेत, तर जिवंत माणसे जिवंतपणी पुरून घेऊन समाधिस्थ होत आहेत. माणसा माणसांशी देव बोलत आहेत, हसत आहेत, जेवत आहेत. मूर्तिमान प्रत्यक्ष रामचंद्र कथा ऐकत आहेत. मूर्तिमान प्रत्यक्ष हनुमान संतामागे उभे राहून कथेला साथ देत आहेत.
त्या काळची ही संतचरित्राची बाजू वाचित असता असे वाटते की ही महाराष्ट्र भूमी त्या काळी माणसाची भूमी नसून देवांचीच भूमी झाली होती. महाराष्ट्र हेच त्या काळी देवाचे राहते घर झालेले होते, वैकुंठ नव्हते. अर्थात भगवंताचे अधिष्ठान त्या पुण्यतम काळी महाराष्ट्रात होतेच होते. आणि जर भगवंताच्या अशा अधिष्ठानामुळेच राष्ट्राचे भौतिक सामर्थ्य आणि स्वातंत्र्य हे यशस्वी होत असेल तर त्या काळचे महाराष्ट्रीय स्वातंत्र्य हे अद्वितीय, दुर्धर्ष आणि अजिंक्य असेच असावयास पाहिजे होते. परंतु पुण्यशील जपतप योगयागांनी पवित्र असे अलौकिक चमत्काराचे जे युग, देवाच्या कृपेची जी छाया, ईश्वराचे जे मूर्तिमंत अधिष्ठान, अशी ही महाराष्ट्राच्या इतिहासातील या पानाची सुवर्णाक्षरात लिहिलेली बाजू वाचून आपण त्याच पानाची दुसरी बाजू उलटताच आपल्याला काय आढळते? आपल्याला आढळणारी दुसरी बाजू जी दिसते ती देवांच्या भौतिक विजयाची नसून राक्षसांच्या विजयाची होय. या देवाच्या अधिष्ठानाने सुसंपन्न असलेल्या काळातच महाराष्ट्राचे असलेले स्वातंत्र्य नि राज्य धुळीस मिळवून त्या देवाच्या अधिष्ठानावर राक्षसांच्या राज्याची टोलेजंग उभारणी झालेली आढळते. त्या देवांच्या लाडक्या पुण्यशील लोकांवर विजय मिळाला तो त्या पापी परंतु प्रबळ अशा मुसलमानी अत्याचारास. परमयोगी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून आपली लेखणी खाली ठेवली न ठेवली तोच अल्लाउद्दीन खिलजी अवघ्या 10-15 हजार सैन्यास घेऊन या कोट्यवधी हिंदूंनी गजबजलेल्या दक्षिण भारतात बकऱ्यांच्या कळपात वाघ घुसावा तसा घुसला. ज्ञानेश्वरांच्या भगवंताच्या अधिष्ठानाचा पूर्ण पाठिंबा असणाऱ्या रामदेवरावाला अल्लाउद्दीन विंध्य पर्वत उतरून आल्याची बातमी देखील पुरती कळली नव्हती. तोच अल्लाउद्दीनाने थेट देवगिरीवर चढाई केली नि रामदेवरावाच्या हरिभक्त अशा अफाट हिंदू सैन्याचा त्या हरिद्वेष्ट्याने चक्काचूर उडविला. त्याचे हिंदू राज्य बुडविले आणि ते परत स्थापन करायला निघालेल्या परमशूर शंकरदेवास जिते धरून अंगाचे कातडे सोलून ठार मारले. ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान, मुक्ता, नामदेव, गोरा कुंभार हे संत महंत घरोघर देवाशी हसत जेवत बोलत असताना भगवंताचे अधिष्ठानच काय, पण महाराष्ट्र हा भगवंताची प्रत्यक्ष राजधानी झालेली असताना तिकडे बिहार, बंगाल, अयोध्या आणि काशीला हिंदू राज्य मुसलमानांच्या घोड्यांच्या टापांखाली तुडविले जात होते. रजपूत वीरांच्या झुंडीच्या झुंडी रणांगणात कत्तल केल्या जात होत्या. आज किंवा उद्या एवढाच प्रश्न, पण विंध्य पर्वत उतरून तो मुसलमानी प्रलय दक्षिणेवर कोसळणार हे स्पष्ट झाले होते. ज्ञानेश्वरांच्या पुढे रिद्धिसिद्धी हात जोडून उभ्या असताना ते रेड्याच्या मुखातून वेद बोलवू शकले, पण रामदेवराजा अल्लाउद्दीन तुझ्यावर चालून येतो आहे बघ असे म्हणून टपालवाल्यालाही जी सूचना देता आली असती ती मात्र ज्ञानेश्वरांना रेड्याच्या तोंडून वा स्वतःच्या तोंडून रामदेवरावाला देता आली नाही. ज्ञानेश्वर निर्जीव भिंती चालवू शकले, पण ते सजीव माणसे आपल्या मंत्रबळाने चालवून विंध्य पर्वताच्या खिंडीत अल्लाउद्दीनाचा मार्ग रोखण्यासाठी उभी करू शकले नाहीत. इकडे विठुरायाची नगरी भगवंताच्या नामघोषाने दणाणतच होती. संतांचे जाळे गावोगाव पसरत होते. त्यांच्या घरात प्रत्यक्ष देव येऊन जोडे शिवत होते, मडकी घडवीत होते, दळणे दळत होते, बादशहाची खंडणी भरीत होते. जपजाप्य, व्रतवैकल्ये, योगयाग, नामसप्ताह, स्नानसंध्या यांचा नुसता पर्वकाळ गजबजला होता. आणि तिकडे मुसलमानांच्या एक सोडून 5 पादशाह्या हिंदूंच्या उरावर नाचत होत्या. हिंदूंच्या घरातून रावण देवल देवीस पळवीत नि बाटवीत होते, पण प्रत्येक देवाला 2 पेक्षा जास्त हात असूनही त्यापैकी एकानेही अल्लाउद्दीनाचा वा मलिक अंबराचा हात धरला नाही. देवाने बादशहाची खंडणी भरली, पण तू हरिद्वेष्टा, माझ्या हरिभक्तापाशी खंडणी मागणारा तू कोण असे म्हणून दाढी ओढून बादशहाला सिंहासनावरून खाली खेचले नाही.
जनाबाईचे दळण दळणारा कनवाळू देव त्या दळणापेक्षाही कोटीपटीने हिंदू राष्ट्रास ज्या दळणाची आवश्यकता होती ते दळण दळण्यास सरसावला नाही आणि त्याने त्या हरिद्वेष्ट्यांच्या राजसत्तेलाच आपल्या क्रोधाच्या जात्यात दळून भरडून निर्दाळून काढले नाही. पुण्यपुरुष एकनाथांनी भगवंताचे अधिष्ठान संपादन केले होते, पण त्यांच्या तोंडावर जाता येता पापी यवन थुंकत असे. हिंदूंची हजारो तरुण मुले मुली गुलाम होत असताना, राजकन्या दिल्लीच्या राजवाड्यात मुसलमानांच्या दासी झाल्या असताना, रोहिदासाच्या घरी जोडे शिवीत बसणाऱ्या कृपाळू देवाला त्यांची करुणा आली नाही. जे जे देऊळ काशी रामेश्वरापर्यंत पाडले त्याची मूर्ती ही मशिदीची पायरी केली, पण देवाला त्या मुसलमानी अत्याचाराचा राग आला नाही. पण इकडे कोणी हिंदू एखादा नारळाचा नवस जरी फेडायचा विसरला किंवा एखादा हिंदू गाव बहिरोबास वार्षिक बोकड मारावयास चुकला की तोच देव रागावे आणि या हिंदू माणसाचा कुळक्षय होई किंवा या गावावर महामारीच्या गाढवाचा नांगर फिरे. जी गोष्ट मुसलमानांची तीच गोष्ट किरिस्तावी पोर्तुगीजांची. आम्ही ज्यास भगवंताचे अधिष्ठान समजतो ते पोर्तुगीजांच्या चळवळीत कुठले असणार? उलट आमच्या देवाचा विद्वेष ते त्यांच्या चळवळीचे अधिष्ठान. पण यश त्यांना मिळाले. कुठे ते पोर्तुगाल? तिथून मुठभर लोक येतात काय, गोमांतकात घुसतात काय आणि घोड्याच्या एका फेरफटक्या सरशी साऱ्या देशभर नगरोनगरी त्यांच्या राज्याचे झेंडे लावतात काय? मारहाण, जाळपोळ, धरला की बाटव, नाकारले की कर ठार अशी त्या चांडाळांनी हिंदूंवर धार्मिक छळाची नुसती आग पाखडली. शेकडो दूधपिती लेकरे, तरुण कन्या यांना दास करून युरोप आफ्रिकेच्या बाजारी बाजारी भाजीसारखी विकली. मुंजी, लग्ने, पूजा सारे हिंदू संस्कार दंडनीय ठरले. जीव घेऊन लोकच नव्हेत तर श्रीमंगेश आणि शांतादुर्गा हे देवही आपल्या मूर्ती भंगू नयेत म्हणून पळाले आणि तेही आपल्या भक्ताला सुरक्षितपणे आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या पायांनी पळाले नाहीत, तर भक्तांच्याच खांद्यावर आपल्या पालख्या लादून पळाले. मुस्लिम ख्रिश्चनांच्या वल्गना. वरील विवेचन वाचून प्रत्येक मौलवी आणि मिशनरी म्हणेल, शाबास, हिंदूंचा भगवान खोटा पडला, हे अगदी बरोबर आहे. हा पुराणाचा पराजय इतकेच सिद्ध करतो की जपजाप्यादिक हिंदू पुराणांच्या साधनांनी देव पावत नाही, आणि कुराण व बायबलाचा विजय हे सिद्ध करतो की देवाचे अधिष्ठान मूर्तिभंजक धर्मासच असते. कुराण बायबलातील नमाज, रोजा, क्रॉस, ख्रिसमस इत्यादी साधनांनीच देव पाहू शकतो. भगवंताच्या अधिष्ठानाच्या अशा वल्गना पीरपाद्र्यांनीही हजारो वेळा केल्या होत्या, पण त्यांच्या इतिहासांनी त्यांच्या वल्गनाही तशाच खोट्या पाडल्या. मुसलमानी धर्माच्या उदयासरशी अरब लोकांना जे आश्चर्यकारक विजय एकामागून एक मिळत गेले ते मिळाले त्यांच्या चळवळीतील सामर्थ्याने, भौतिक सामर्थ्याने आणि त्यांच्या शत्रूच्या भौतिक दुर्बलतेने. पण अरबांना वाटले की कुराणातील मूर्तिभंजक धर्माचाच हा परिणाम आहे. अल्ला मुसलमानांच्या सहाय्यार्थ देवदूताची सैन्ये गुप्तपणे धाडतो. काफर वा ख्रिश्चन हे मुस्लिमांपुढे केव्हाही टिकू शकणार नाहीत, अशा भावनेने अरब भारले होते. पोर्तुगालपासून पेकिनपर्यंत ते प्रलयासारखे भरभराटत गेले, पण त्यांच्यापेक्षा अधिक भौतिक साधनाने युक्त, शिस्त आणि शिशाच्या गोळ्या, तडफेची नि तलवारीची धार यांच्या सहाय्याने सुसज्ज होऊन मुस्लिम नसलेले लोक जेव्हा उठले तेव्हा कुराणास खोटे म्हणणाऱ्या स्पॅनिश किरिस्तावांचाही विजय झाला. मुसलमानांनाही त्यांच्या कुराणातील भगवंताचे अधिष्ठान असून नसून सारखेच झाले. या नमाजास पाखंड म्हणणाऱ्या काफरांनी नमाज पढणाऱ्या लोकांच्या सरसकट कत्तली केल्या. ख्रिस्ती भौतिक सामर्थ्याने दुर्बल होते तेव्हा मुस्लिमांनी ख्रिस्त्यांना जिंकले आणि मुस्लिम आपापसातील फाटाफूट, अज्ञान, भीरुता यांनी दुबळे होताच ख्रिस्त्यांनी मुसलमानांना जिंकले. ख्रिस्त्यांच्या बायबलास कुराणाने लटके पाडले आणि कुराणाच्या शास्त्रास ख्रिस्त्यांनी खोटे पाडले.
फार काय माझाच जेहोवा सगळ्यांवर विजयी होतो असे म्हणून गरजणाऱ्या ज्यूंची जी गत मुस्लिम ख्रिश्चनांनी केली तीच गत मूर्तीपूजकाला कधीही विजय देणार नाही असे म्हणून गरजणाऱ्या ख्रिस्ती आणि मुस्लिमांची मराठ्यांनी केली. कारण सन 1600 पर्यंत हिंदूंचा धुव्वा उडवणाऱ्या त्याच पोर्तुगीजांच्या आणि मुस्लिमांच्या राज्यांपेक्षा हिंदूंनी सन 1600च्या पुढे आपली संघटना, शिस्त, तडफ एकंदरीत वरचढ केली आणि त्यांच्यावर विजय मिळवले. कुराणाने पूर्वी पुराणाला खोटे पाडले, आता पुराणाने कुराणास खोटे पाडले. आणि आश्चर्य हे की जो जो स्नानसंध्याशील देवांचे अधिष्ठान सुटत चालले, महाराष्ट्रात संत महंतांचे पीक हटत चालले, धार्मिक उपायांपेक्षा भौतिक साधनांवरच अधिक भर पडत चालला, देवांचे अधिष्ठान कमी कमी होऊ लागले, तो यशाचे माप पदरी भरभरून पडत चालले. सारांश असा की ज्या महाराष्ट्रीय इतिहासाला उल्लेखून सामर्थ्य आहे चळवळीचे ही समर्थांची ओवी रचली गेली, त्याच हिंदू मुसलमानांच्या महायुद्धाच्या इतिहासाचा पुरावा असे दाखवतो की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, इतकेच काय ते खरे आहे. ऐहिक यश ज्या चळवळीला हवे तिने ऐहिक, भौतिक आणि प्रत्यक्ष सृष्टीत उपयोगी पडतील तेवढी साधने संपादन करून विपक्षावर सामर्थ्यात मात केली की ती चळवळ बहुधा यशस्वी होते. मग त्या चळवळीला ज्याच्या त्याच्या धार्मिक पोथ्यांमधील कल्पनांप्रमाणे न्यायाचा, पुण्याचा किंवा स्नानसंध्याशील उपायांनी मिळविल्या जाणाऱ्या भगवंताच्या आध्यात्मिक अधिष्ठानाचा पाठिंबा असो वा नसो. हीच गोष्ट जगातील पारशी, ख्रिस्ती, मुसलमानी, यहुदी इत्यादी यच्चयावत धर्मग्रंथातील वचनांची आणि त्यांच्या इतिहासाची आहे. या प्रत्येक ग्रंथास त्या त्या लोकांनी ईश्वर दत्त ग्रंथ म्हणून मानले. त्यातल्या एकाचा जो देव असे तो दुसऱ्याचा राक्षसही असू शके. तो देव त्या त्या ग्रंथात वारंवार गर्जना करीत राही की मी माझ्याच भक्तांना काफरावर आणि पाखंडावर म्हणजेच त्या ग्रंथातील कर्मकांडाचे अनुसरण न करणाऱ्यांवर सदोदित विजय देईल. या आपल्या देवाच्या अधिष्ठानाचे सहाय्य आपापल्या चळवळीस मिळावे म्हणून त्या त्या लोकांनी त्या त्या ग्रंथातील बहुधा अत्यंत परस्पर विरुद्ध धार्मिक कृत्ये केली. कोणी गोवध करून भगवंताचे अधिष्ठान संपादू गेले, तर कोणी गाईला तर काय पण तिच्या शेण गोमूत्रालाही पवित्र मानून भगवंताचे अधिष्ठान संपादन करू पाहिले. पण ऐहिक यश असे त्यापैकी कोणालाही अशा या भगवंताच्या अधिष्ठानाने मिळू शकले नाही. ज्याच्या चळवळीत इतरांपेक्षा अवश्य त्या भौतिक साधनांचे सामर्थ्य अधिक होते ते त्यापुरते ऐहिक विजय मिळवू शकले. भौतिक सामर्थ्य लोपताच त्यांच्या त्यांच्या देवांसकट नाश पावले. मनुष्यांनी आपापल्या लहरीप्रमाणे ज्या धर्म अधर्माच्या, न्याय अन्यायाच्या, पाप पुण्याच्या बऱ्या वाईट कल्पना केल्या त्यांचा देवास काही एक पक्षपाती अभिमान असल्याचे दिसत नाही. तेव्हा ज्यांना ज्यांना आपल्या चळवळीस ऐहिक यश हवे त्याने त्याने आमच्या पक्षास न्याय आहे, आमच्या पक्षास देव आहे, आमच्या पक्षास सत्य आहे, त्यामुळे आमचा पक्ष विजयी होणारच अशा वल्गना करण्याचे आणि आंधळ्या निष्ठेत निश्चिंत राहण्याचे सोडून धार्मिक अर्थी भगवंताच्या अधिष्ठानाच्या नादी न लागता सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, इतकेच काय ते खरे मानावे आणि वैज्ञानिक सामर्थ्यशाली प्रत्यक्षनिष्ठ अशा ऐहिक साधनांनी विपक्षाहून वरचढ होण्याचा प्रयत्न करावा. ऐहिक विजयाचा मार्ग हाच होय. अन्यायी वा इतरांना उपद्रवी व्हावे असे नव्हे, परंतु न्याय असला तरी तो जर समर्थ नसेल तर व्यर्थ होय. अशा वेळी समर्थ अन्याय हा त्या न्यायावर कुरघोडी केल्या वाचून राहणार नाही. दुर्बलाची पुण्याई ही पांगळी होय हे विसरू नये. नुसत्या 108 काय पण 1108 सत्यनारायणाच्या पूजा केल्या तरी ऐहिक यश मिळणार नाही, कारण ते चळवळीच्या भौतिक सामर्थ्यावरच अवलंबून असते. असत्यनारायणाचे पूजकही
या जगात वारंवार यशस्वी होतात. फार काय, सारे जग निर्देव करू निघालेला रशिया आज ऐहिकदृष्ट्या परमबलिष्ठ, म्हणूनच तो यशस्वी झालेला आहे की नाही? रशिया हा निर्देव आहे, म्हणून त्याचे वैभव टिकणार नाही असे म्हणाल तर ते सदैव अशाही कोणाचे टिकले नाही? श्रीकृष्णाची द्वारका समुद्रात बुडाली, प्रत्यक्ष मदिनेतील मशीद घोडशाळा बनली, जेहोवाचे सुवर्ण मंदिर तडकले, जिजसला रोमने फाशी दिले, क्रुसिफाय केले, अस्पृश्यता काढता म्हणून बिहारचा भूकंप झाला असे म्हणणारा सनातनी समाज आणि अस्पृश्यता ठेवता म्हणून तो भूकंप झाला असे बजावणारा सुधारकी ढोंगीपणा हा जितका खुळचट आहे, तितकाच कोटी रामनाम जपाने वा नमाज पढाईने राष्ट्रावरील सर्व भौतिक अरिष्टे शांत करू निघालेला भाबडेपणाही खुळचट आहे. रामास हराम समजणारेही ऐहिक सामर्थ्य संपादून वैज्ञानिक बळाने ऐहिक यश मिळवू शकतात. ते ऐहिक यश ज्यास हवे त्याने ते अद्ययावत वैज्ञानिक सामर्थ्य संपादन करावे. चळवळीत ते वैज्ञानिक सामर्थ्य असले तर भगवंताच्या अधिष्ठाना वाचून काही अडत नाही, आणि ते सामर्थ्य नसले तर भगवंताच्या अधिष्ठानासाठी कोटी कोटी जप केले तरी ऐहिक यश मिळत नाही, हाच सिद्धांत. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर हे अभिवाचन आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आणि हो, व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय लिहिण्यास विसरू नका.